हेलो, बोलो। हॅलो, आवाज येतोय का? ऑनलाईनची मंडळी येत असेल तर यस नो काहीतरी रिप्लाय मध्ये जे कोणी आहेत सेशनला त्यांनी सांगायचं आहे. चला, आले का सगळे ऑफलाईनचे? गेली बघा लाईट. हा, तर समोर लक्ष द्या. ठीक आहे, क्लिअर येत नाही, डबल येत आहे. आता येतो का बघा? हॅलो हॅलो. हा, आता येत असेल बघ. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं मोस्ट वेलकम. कशामध्ये? 10वी स्टँडर्ड मध्ये पदार्पण केल्याबद्दल. तुम्हीच टाळ्या वाजायला लागलाय तुमच्यासाठी. तर 10वी पाठीमागं सुद्धा सांगत होतो का मी, 7 स्टँडर्ड मध्ये 8 स्टँडर्ड मध्ये ज्यांनी अभ्यास चांगला केलाय त्यांना काहीच भिण्याची भीती माझी आता 10वी कसं होईल, काहीच अवघड नाही, आहे का नाही? त्याच कन्सेप्ट आहेत, फक्त थोडी काय वाढायला लागली आहे, डेप्थ वाढायला लागली आहे थोडस. तीच कन्सेप्ट आहे, फक्त डिटेलमध्ये. जवळजवळ 5वी पासूनच्या कन्सेप्ट आहेत. मग कमीत कमी मिनिमम 7 स्टँडर्ड 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्ड मध्ये अभ्यास चांगल्या पद्धतीचा बेसिक बेसिक जरी झालं तरी काही हरकत नाही. चांगल्या पद्धतीचं भरपूर आता वर्ष आहे आपल्याला. आता बऱ्याच जणांचा गैरसमज आहे फक्त व्हॅकेशन आहे आणि परत घेणार आहेत काय की, कारण सिलेबस 10 चॅप्टर पार्ट 1चे 10 चॅप्टर पार्ट 2चे असं शक्य नाही. त्या जून ते फेब्रुवारी मध्ये जानेवारी मध्ये तर तुमचे बरेचसे ऍक्टिव्हिटी असतात शाळेमध्ये. मग स्कूल डे असेल, गॅदरिंग असेल, बरेच आहेत. परत रिपब्लिक डे आहे, सुट्टी आहेत भरपूर, त्याच्यामुळे सिलेबस कव्हर होत नाही. आता हे चालू कंटिन्यूच आहे. बऱ्याच जणांनी गेल्या वर्षी जून मध्ये जॉईन झाले, तोपर्यंत आपले जून पर्यंत 4 चॅप्टर झालेले होते आणि परत घेणं शक्यच नाही. इट इज नॉट पॉसिबल बिकॉज भरपूर लेंदी आपला जो काही सिलेबस आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यापैकी 40च मार्काचं लिहायचं आपल्याला. आज पेपर झालेला आहे सायन्सचा पार्ट 1चा आत्ताच. मुली आल्या होत्या, खूप सोपा पेपर, त्यांना जे आपण प्रेडिक्शन दिलेलं होतं. आता बघा, पेपर आहे, टेक्स्ट बुक आहे, नवनीत आहे. मग पेपर कोण काढायला लागलेला आहे? पेपर सेटर कोण आहेत? बोर्ड आहे आपला, महाराष्ट्र बोर्ड. त्यांनी रेफर कोणतं करायला सांगितले? आपलं ओनली टेक्स्ट बुक जरी रेफर केलं तरी मच बेटर आहे, चांगल्या पद्धतीने त्याच्यामधून अभ्यास होतोय. मग आता सोर्स म्हणून, रेफरन्स म्हणून आपण डायजेस्ट, टार्गेट कोणतं तुम्हाला जे वापरायचं ते वापरा, पण मेन जो आहे आपला टेक्स्ट बुक पाठ्यपुस्तक जे आहे ते वापरलं सगळ्यात उत्तम, सगळ्यात बेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री, बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट. तर चला चालू करूया आपण सायन्स. तर तुम्हाला कल्पनाच दिलेली आहे पाठीमागं सुद्धा की माझ्याकडे जे आहेत केमिस्ट्री हे आलेलं आहे आणि फिजिक्स बाकीचे वेगळे सर शिकवणार आहेत,
आणि बायोलॉजी वेगळे सर शिकवणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपण आता केमिस्ट्रीला चालू करूया. तर चला आता भरपूर बोललो, चला आता आपण शॉपिंगला जाऊया. कपडे घेऊया. आता उन्हाळा आलाय, बऱ्याच जणांना लग्न सराई आहे का नाही? कपडे कोणाला घ्यायला आवडत नाही. किती असले कपाटाला जरी ओझं होत असेल तरी घ्यावंच वाटते कपडे, आहे का नाही? तर आपण आता शॉपिंगला जात आहोत. तर शॉपिंगला गेल्यानंतर एक दुकान आहे, आळशी दुकानदाराचा आहे. खूप आळशी दुकानदार आहे, उगाच टाकला ढिगारा पुढे. मग आता याच्यामध्ये शॉपिंग करायला गेलं आपण, मग शॉपिंग करायला जर गेलं कोणालाही काय, मग आता तिथे तिथले जे काही मॅनेजर आहे त्याला सुद्धा मला काय वस्तू पाहिजे. आता वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत, मग त्याच्यामध्ये इनरवेअर आले, लग्न सराईची वेगळेच आहेत, त्याचं डिपार्टमेंट वेगळंच आहे. परत थंडीच्या दिवसामधले वेगळेच आहेत, फॅशनसाठी वेगळेच आहेत. म्हणजे हे फक्त टाइप्स ऑफ क्लोथिंग मध्ये एवढा प्रकार आहेत. बघा सत्य, बघा लाईट गेली, आली बी तर सत्यच म्हणायचं, गेली तरी सत्यच म्हणायचं. मग अजून एक प्लेस आहे, हे बघा चांगलं काय मॉल आहे, रिअरेंजमेंट व्यवस्थित केली आहे, सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे. काय पाहिजे ते इकडे ठेवलेले आहेत कपडे, तिकडं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे, साहित्य ठेवलेलं आहे. म्हणजे दोन प्लेसेस आहेत शॉपिंगसाठी. आता तुम्हाला या दोन्ही पैकी कुठल्या ठिकाणी शॉपिंग करायला आवडेल? हा, सांगा. सिलेबसचं नाही, उगे आपण चर्चा करायला लागलोय. कुठले आता, हा सांग बर. काळे, कुठले शॉपिंग करायचे का नाही? चांगली कुठं होईल तुझी शॉपिंग? बरं, मुलींचा शॉपिंग हा विषय इकडल्या डिपार्टमेंटला देऊया. हा, लेडीज कडे मग कुठं जावं वाटेल पाहिजे तुला? या ढिगाऱ्याकडे जावं लागेल का इथं? मग विच प्लेस विल हॅव सिलेक्टेड फॉर शॉपिंग? कोणती प्लेस निवडणार असतो हा शॉपिंग करण्यासाठी? हसू नका रे. हा, कोणती प्लेस निवडचाल? हा, तुम्ही सांगा बरं. ऑनलाईनची शिफा, अजून दुसरं कोण आहे ते सेशनला? हा, चला. फर्स्ट प्लेस आवडेल का सेकंड प्लेस आवडेल? असं क्वचित, काय म्हणतो आपण, एक्सेप्शन असेल की ज्याला पहिली प्लेस आवडेल. अपवादच. अपवाद म्हणजे काय, त्यानं सुद्धा आळशीच असायला पाहिजे. कुठलं तर उचलायचं जाऊ ते. आता इंटरेस्टच नाही. बरेच जण असे आहेत बघा, म्हणजे काय, त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही, ना अभ्यासात राहत नाही, ना शॉपिंग. न्यूट्रल, काय देणं घेणं नाही मला म्हणावं, का चाललंय ती पुढे. हा, सेकंड प्लेस आवडायला लागल्या बघा. मोस्ट ऑफ दी स्टुडंट सिलेक्टेड द सेकंड प्लेस फॉर शॉपिंग. शॉपिंग साठी काय, बरेचसे विद्यार्थी काय पूर्वी कोणती निवडायला लागलेस? सेकंड प्लेस जे आहेत, काय प्रत्येक जण सेकंडच प्लेस निवडणार आहेत बघा. सत्य बघा. आता खरं सांगायचं, सेकंड प्लेसचा विषय चालू होता त्यावेळेलाच लाईट आली का नाही? बघा बरं, किती देव सुद्धा मला साथ द्यायला लागलाय. तर सेकंड प्लेस, हे लक्ष द्या रे बाबांनो, बोलू नका रे. मी शिकवणार झाला उगाच चर्चा चालू, आपला गप्पा तर मारायला आवडतंय की. हा, काय हे काय सिलेबस चालू आहे का आपला? सेकंड प्लेस सिलेक्ट करतील मोस्ट ऑफ दी स्टुडंट, मोस्ट ऑफ दी पर्सन. बरेचसे जे काही व्यक्ती आहेत, लहान मूल सुद्धा सांगल, उगाच छोटं बाळ, की मला कोणत्या मध्ये जायला आवडेल, या शॉपमध्ये शॉपिंग करण्यासाठी मला खूप आवडेल. बिकॉज देर इज सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ क्लोथ्स. क्लोथची काय आहे, सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे, सुव्यवस्थित आहे, चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे, म्हणून मला ते आवडायला लागले. आणि ही जी प्लेस आहे, का बरं बाबा, मी आता सांगितलं सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. मग काय ठेवले आहेत, लेडीजचे कपडे वेगळेच ठेवलेले आहेत, जेंट्सचे वेगळेच ठेवलेले आहेत, इनरवेअर वेगळेच ठेवले आहेत, थंडीपासून बचाव करणारे कपडे वेगळेच आहेत. आता थंडीचे बी तिथंच आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोण घेणार आहे का? त्याचं वेगळंच डिपार्टमेंट असू शकते. केलं पाहिजे सिस्टमॅटिकपणा, सुव्यवस्थितता तिथं आली पाहिजे. आणि याचे फायदे काय आहेत बघा. का बरं असं करायचं आहे? एकतर शॉपिंगला त्रास होणार नाही, शॉपिंग इजी, मोर. हा, पालक खाली ऑफिस आहे की, त्यांना माहिती नाही वाटत. कोणतं पाहिजे? युनिकच का?
खाली ऑफिस आहे तिथं विचारा. तो काही ऑफिस आहे, गाड्या थांबलेल्या बघा तिथं समोर. युनिक क्लासेसचा ऑफिस. क्लास 7वीचा रिव्हिजन आहे वाटतं त्यांचा आता. तिला माहित आहे की रिव्हिजनचा क्लास. खाली ऑफिस मध्ये विचार, मला माहिती नाही काही कोणता क्लास आहे. हॅलो. हा, पुन्हा नंतर सांगतो तुला. थांब, आपला विषय चालू शॉपिंगचा. एकदा शॉपिंग तर होते, मग गॅदरिंगला जावं लागेल का शॉपिंग करून सगळं घेऊन. सगळं ड्रेपरी घ्यायचं आहे का नाही. मग ड्रेपरीचा, हा बघा, ह्यानं मस्त आठवण करून दिलं बघा. ड्रेपरीचा एक डिपार्टमेंट आहे, नाटक भाड्यानं देणारा. ते सुद्धा एक वेगळंच ठेवलं पाहिजे का. भाड्यानं द्यायचं ये, त्याच्यामध्येच रेंटवर द्यायचे सुद्धा असतात कपडे, टोप वगैरे. ते फक्त फंक्शनला, फंक्शन वेअरिंग आहेत. परत लग्न सराईचे वेगळेच कपडे आहेत. काय आहेत बुवा लग्न सराईमध्ये. शेरवानी आहे, मुलींचे तर भरपूर प्रकारात मला माहित सुद्धा नाहीत. मग काय, साड्या असतील, रेडीमेड साड्या आता उगं घालायच्या असं आहेत का नाही. बरं चला असो. मला सांगायचं काय, सिस्टमॅटिक अरेंजमेंट अतिशय महत्वाचे आहे. सिस्टमॅटिक अरेंजमेंट इज मोस्ट नेसेसरी फॉर शॉपिंग. शॉपिंग पर्पज साठी, खरेदी करण्यासाठी एवढं चालू आहे आपलं. मग मी काय सांगतो, हे हे जे आहे आपल्याला कुठं जायचे आहे आता. परत आपला चॅप्टर कडेच यायचे आता. शॉपिंग भरपूर झाली, सांगितलेलं आहे की ही जी प्लेस आहे आपला जास्त कशामुळे आवडायला लागली आहे, तर सिस्टमॅटिकपणा आहे त्याच्यामध्ये, व्यवस्थितपणा आहे, सुटसुटीतपणा आहे. आणि सेम प्रॉपर्टीचे कपडे एका ठिकाणी आहेत. हिवाळा म्हणलं थंडीपासून बचा, मग लोकरीचे कपडे एकीकडे आहेत. उन्हाळा म्हणलं मग बघा, कलरचं कॉम्बिनेशन सुद्धा सायन्स सांगते बघा. इन विंटर विच कलर अप्रोप्रिएट फॉर द क्लोथ. क्लोथचा कोणता कलर, कलरचं कॉम्बिनेशन फक्त फॅशनच्या दृष्टिकोनातून नाही, तर जो रेड कलर आहे तो काय आहे, ऍब्झॉर्ब करतोय सनरे. ही जी हीट आहे, हीट ऑब्झॉर्वर आहे. म्हणजे काय, शोषून घेतोय. आणि व्हाईट कलर जो आहे, रिफ्लेक्टर आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट झालेलंच की गेल्या वर्षी, परत पाठवतोय. म्हणजे ते दे आर हेल्थफुल, अफेक्टेड ऑन आवर हेल्थ. ते परिणाम करण्यात. थंडीच्या दिवसामध्ये जर पांढरे कपडे घातले तर उलट जास्त थंडी वाजल. कशामुळं, ऊन पाठवून द्यायला लागले रे, सन रे, हीट बाहेर टाकायला लागलाय. आणि तेच जर काय ब्लॅक कलरचे जर कपडे घातले तर काय होणार आहेत ते कपडे, ऍब्झॉर्ब करणारा हीट, आणि आपल्या थंडीपासून प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड, त्या थंडीपासून बचाव होईल. आणि जर उन्हाळ्यामध्ये आपण ते कपडे घातले तर काय होणार आहे, हीट रिफ्लेक्ट करणार आहे, आपल्याला जास्त गरमी, सनस्ट्रोक वगैरे होणार नाही. हे सायन्सच आहे त्याच्या पाठीमागे. भरपूर झालं, तर आपण जाऊया आता. हे कुठं आहे, फक्त कपड्याच्या बाबतीमध्ये आहे. तर आपल्या केमिस्ट्रीमध्ये महत्वाचं एक मोर इसेन्शियल इम्पॉर्टंट फॅक्टर, दीज आर दी एलिमेंट. एलिमेंट वरतीच आहे सगळं. केमिकल रिएक्शन एलिमेंट करायला लागल्यात. परत एलिमेंट पासूनच आपल्याला सगळं भेटायला लागलंय. काही एलिमेंट कोणत्या स्टेटमध्ये आहेत, काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत, पाठीमागच अभ्यासले आपण. वी हॅव स्टडीड इन 9th स्टँडर्ड रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम atomic number 82 to 92. These are 10 elements are the radioactive element. ते कसे आहेत, किरणोत्सारी आहेत. त्यांच्या रेडिएशन पासून काय व्हायला लागलेलं आहे, कॅन्सर सारखे आजार बरे व्हायला लागल्यात. गॅमा रेचा वापर करून आपण पोटॅटो प्रिव्हेंट करायला लागलो, प्रिझर्व करायला लागलो आहे, ते कोंबापासून, बड येण्यापासून. म्हणजे ते रेडिएशन, ते एलिमेंट आहेत. मग सुरुवातीला इनिशियली खूप कमी एलिमेंट होते, पण an element is a type of matter composed of only one kind of substance. एलिमेंटची डेफिनेशन, एलिमेंट म्हणजे काय, अशा प्रकारचे पदार्थ आहेत की जे एकाच पदार्थापासून, सोडियमचेच आतमध्ये फक्त सोडियम आहे, सोडियमचेच ऍटम आहेत आतमध्ये, कितीतरी ऍटम ते बनलेला आहे एलिमेंट आहे. गोल्ड, प्युअर गोल्ड 24 कॅरेटचा गोल्डचेच एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये. ॲलॉय कन्सेप्ट होती पाठीमाग, ब्रास, ब्रॉन्झ. वेन टू or more element, metal, non-metal, combine get together, they will form alloy. alloy म्हणजे काय, संमिश्र. ब्रास
ब्रॉन्झ ब्रॉन्झ मेडल भेटलं बघा म्हणतो आपण. ते सुद्धा काय एकापेक्षा दोन एलिमेंट पासून संमिश्र म्हणतो मराठीमधून. इन मराठी कॉल्ड संमिश्र अलॉय. ते सुद्धा मेटल नॉन मेटलचं कॉम्बिनेशन आहे. ते सुद्धा काय आपले एलिमेंटच आहेत. माझा सांगण्याचा तात्पर्य जो आहे, एलिमेंट ही जी काय केमिस्ट्रीमध्ये महत्वाची प्रॉपर्टी दाखवतात. म्हणून आपल्याला या एलिमेंटचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक अरेंजमेंटची व्यवस्था, एक अरेंजमेंट केली पाहिजे. मग आता या चॅप्टरमध्ये अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न काही सायंटिस्टनी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन. मग त्याच्यामध्ये जे इन दिस चॅप्टर वी हॅव स्टडीड डोबेरायनर ट्रायड. डोबेरायनर एक सायंटिस्ट आहेत. आता आपण इंट्रोडक्शन करायला लागलो चॅप्टरचं, की या चॅप्टरमध्ये मला काय करायचं आहे. डोबेरायनरनं एक त्रिक सांगितली, 3 एलिमेंट एकत्र केले आणि त्याने एक टेबल बनवला एलिमेंटचा. त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुढे जे आहेत नेक्स्ट सायंटिस्ट दिज गेट एफर्ट न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड्स नावाचे सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केले, 8च्या ओळीमध्ये घेतले एलिमेंट सेम प्रॉपर्टीचे. त्यांचं सुद्धा पाहायचं आहे. नेक्स्ट मेंडेल्यूज प्युरिडिक टेबल. मेंडेल्यूज या सायंटिस्टने काय केलेलं आहे, त्यांनी एक प्युरिडिक टेबल मांडला या एलिमेंटचा. एक कपाट मांडलेला आहे एलिमेंटचं, ठेवलेले आहेत व्यवस्थित. मग ते अभ्यासासाठी आपल्याला मोर इझी जाणार आहेत, मच इझियर जाणार आहेत. आता एलिमेंट म्हणजे काय सांगितलं, अन एलिमेंट इज ए प्युअर सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन. आपण त्यांना ब्रेक करू शकत नाही, खंड करू शकत नाही. शेवटचा जो ऍटम आहे तो सुद्धा एलिमेंटच असणार आहे. आता मी काय केलंय, सोन्याची अंगठी गोल्डच आहे आणि नेकलेस आहे किंवा मोठा काय जे तुमची ज्वेलरी आहे ती सुद्धा काय गोल्डच आहे की, किंवा छोटा उग पीस आहे त्याचा, छोटं एक ऍटम आहे खूप लहान स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, तो सुद्धा गोल्डचाच त्याच एलिमेंट म्हणणार आहोत की आपण. म्हणजे त्याला आपण ब्रेकच करू शकत नाही. ते त्याला आपण हवा तसा वेन वी डिझायर, आपला जसं पाहिजे ॲज युअर विश आपण त्याला आकार देऊ शकतो. कारण ते मेटल आहेत. मेटलच्या प्रॉपर्टी नॉन मेटलच्या प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत आपण. कसे आहेत मेटल, ब्रिटल आहेत. परत मेटल कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. मेटल हाय मेल्टिंग पॉइंट आहेत, हाय बॉइलिंग पॉइंट आहेत. मेटल कसे आहेत, मेटल सोनरस आहेत. when we struck any metal on the other object they will be produce sound. घंटा शाळेची आवाज देते, ते मेटल आहेत. परत नॉन मेटल याच्या बिलकुल अपोजिट जे बॅड कंडक्टर आहेत, एलिमेंटच आहेत ते सुद्धा. सुरुवातीला जे आहेत खूप कमी एलिमेंट होते. परत मॉडर्न पिरियडिक टेबल, मग तोच अभ्यासायचा आपला या चॅप्टर मध्ये. एवढे फॅक्टर आपण या इथं अभ्यासणार आहोत. सुरुवातीला जे आहे खूप कमी एलिमेंट वी वेअर नोन इन सायंटिफिक वर्ल्ड. या विज्ञानाच्या जगामध्ये खूप कमी, इन अबाउट 18th सेंचुरी, 18व्या शतकामध्ये खूप कमी एलिमेंट माहिती होते. जसं जसं डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस दे विल बी टेकन इन ह्युमन इंटरफरन्स. मानवाच्या हस्तक्षेपामुळं प्रगती होत गेली, मुलगी शिकली, प्रगती झाली. तसं काय झालं, इथं जास्तीत जास्त एलिमेंटचा शोध लागला. आणि मग मात्र आता छोटं दुकान आहे त्यावेळेला काय आपण सहज ठेवू शकणार आहेत, काउंटर जरी नाही ठेवलं तरी चालतंय. मग आता कारभार वाढायला लागला, त्याचा बिझनेस काय झालेला आहे, वेल सेटल झालेला आहे, आता चांगल्या प्रकारे चालायला लागलाय. मग इसेन्शियल फॉर सिस्टमॅटिक अरेंजमेंट, त्याला आता गरज भासायला लागली कशासाठी, चांगल्या प्रकारची अरेंजमेंट, मोठं दुकान घेण्याची. अगोदर छोट्या स्केलमध्ये दुकान आपण चालू करतो. मोठे मोठे बिझनेसमॅन जे आहेत, आता हॉटेल लाईन आहे, मोठे मोठे जे अदानी अंबानीचे हॉटेल आहेत, रिलायन्स वगैरे जे काही मोठी व्यक्ती झाली आहेत, ते सुद्धा लहानातल्या लहान व्यवसायापासून, पेट्रोल पंपापासून ते मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रिलायन्स सारख्या घेतल्यात. मग त्यांनी सुद्धा तिथं काय अगोदर कारभार छोटा होता, त्या प्रमाणामध्ये त्यांची अरेंजमेंट होती. आता काय झालं, कारभार वाढलेला आहे, अरेंजमेंट सुद्धा काय मोठी करावी लागेल. इन दिस केस एलिमेंट सुद्धा किती कमी होते, खूप कमी. मग कोणते कोणते, हे सिल्वर, गोल्ड, हे जे एलिमेंट होते त्यावेळेला माहिती होते. अशा पद्धतीने त्यांचा काय अभ्यास करणं सोपं होतं, कमी होते म्हणून. आता त्यांच्यामध्ये काय झालेली आहे, आता वाढ झालेली आहे. त्यामुळं याचं जे काही क्लासिफिकेशन आहे त्यांचं करणं गरजेचं ठरलं. त्यांचं आता आपण काय करायला लागलोय, डिवायडेशन करायला लागलोय. एक मेडिकलचं दुकान आहे, त्याच्यामध्ये मग काय पॅरासिटामॉल वेगळेत, हेडॅकच्या वगैरे गोळ्या वेगळ्याच,
आपण ठेवतो त्या ठिकाणी. मग मस्तपैकी गिऱ्हाईक आलं श्रद्धासारखं, डोकं दुखायला लागले, मग लगेच त्याने हेडॅकच्या डिपार्टमेंटमध्ये गेलं. मग कोणत्या किती पॉवरची गोळी पाहिजे, जास्त डोकं अति दुखायला लागलंय का सरचं ऐकून, आणि लय डोकं उठवून टाकल ते, कुठं निघू लागते की शॉपिंगला आणि काय नाही की तेच त्यांनाच कळणार झालं. मला चांगलंय पॉवरची गोळी द्या म्हणली त्यानं. लगेच हेडॅकची लय गोळी, हा एवढी खा बघ, व्यवस्थित होणार. म्हणजे सिलेक्शन करण्यासाठी सुद्धा सोपं आहे, तिथल्या कामगाराला सुद्धा सोपं आहे अरेंजमेंट केल्यामुळं. ते कामगाराला सुद्धा किती अवघड जाणार आहे अरेंजमेंट जर नसेल तर. अशा पद्धतीने अरेंजमेंट करणं. मग आता आपल्याला 118 एलिमेंट त्याच्या पुढेच गेलेले आहेत. काही लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपण अमलगम सारखे एलिमेंट आपण शोधून काढलेला. इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, कंटिन्युअस प्रोसेस आहेत. शोध लागत जाणार आहे. शोध ही काय, गरज पडली की शोध लागतच जाणार आहे. ऍक्सिडेंटली सुद्धा शोध लागायला लागलेत. आपण पाहिले 9वीच्या चॅप्टर मध्ये, ते काय कबर्ड मध्ये ठेवलेलं होतं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, पेपर आणि चावी. मग ते रेडिएशन त्याच्यावरती पडले, चावीचा ठसा उमटला, ब्ल्यू प्रिंट उमटली. मग तिथे शोध लागला एक्सरे. ते आतमध्ये ट्रान्सपरंट आहे, ते आतमध्ये जायला लागले. मग आपल्या बॉडीच्या आतमध्ये जाऊन कुठं फ्रॅक्चर आहे, कुठं किडनी स्टोन आहे, ती टेक्निक विकसित झाली एक्सरे मुळे. अशा पद्धतीचे शोध ऍक्सिडेंटली सुद्धा लागायला लागले आहेत. आणि रिसर्च, इनोव्हेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, लागतच जाणार आहेत. आणि मग सुरुवातीला जे आहेत, आता हे टोटली 118 एलिमेंट, दे आर क्लासिफाईड मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. अगोदर तर दोनच टाईप होते बघा. ज्या वेळेस वेन द स्मॉल क्वांटिटीज वेर नोन इन सायंटिफिक वर्ल्ड, या वैज्ञानिक जगतामध्ये खूप कमी जर एलिमेंट, 30 एलिमेंट होते, 30 पेक्षाही कमीच असतील अगोदर या अवजार वगैरे बनवण्यासाठी एलिमेंट. मग काय झालं, त्यावेळेला मेटल आणि नॉन मेटल एवढंच माहिती. मेटल म्हणजे काय, ज्यांच्यापासून धातू बनवतो, जे गुड कंडक्टर आहेत हिट अँड इलेक्ट्रिसिटीचे, एक मेन मेन प्रॉपर्टी त्यांच्या. परत नॉन मेटल बिलकुल अपोजिट, दे हॅव शोज बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी, ब्रिटल, ठिसूळ आहेत, आणि मेल्टिंग पॉइंट, लो बॉइलिंग पॉइंट आहेत त्यांचे. ते काय झाले, नॉन मेटल होते. मग परत पुढे एवढे एलिमेंट आल्यानंतर मग मात्र क्लासिफिकेशन करण्याची गरज भासायला लागली. मग त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन केलं. 18 एलिमेंट्स काय आहेत, मेटल आहेत पिरियोडिक टेबल मध्ये. पुढे 31 एलिमेंट्स काय आहेत, नॉन मेटल आहेत. आणि 7 एलिमेंट्स जे आहेत मेटॅलॉइड आहेत. मग आपण एवढी 118 जर 20 पाठ होईनात आम्हाला, 5वी पासून पाठ करायला लागलोय. 20 एलिमेंट आहे का नाही, काजू कतली पर्यंत पाठ होणार आम्हाला, पुढचं कुठं हो. कमीत कमी बघा 20 पर्यंत पाठ ठेवा, ती तेवढंच येणार आहे परीक्षेमध्ये ऍज द रेफरन्स ऑफ बोर्ड. बोर्डच्या परीक्षेमध्ये जर म्हणलं 10वीच्या, ज्यांना 20 पर्यंत कमीत कमी ऍटॉमिक नंबर, त्याचे ऍटॉमिक मास, त्याचे सिम्बॉल, त्यांच्या प्रॉपर्टी, मेटल आहे का नॉन मेटल आहे, ते जर पाठ करून ठेवलं, तुमची केमिस्ट्री सोपी झाली. मग तुम्हाला काही जास्त करायची आवश्यकता नाही. मग आता हे काय केलेलं आहे, 80 एलिमेंट मेटल आहेत म्हणून सांगितले, 31 एलिमेंट्स नॉन मेटल आहेत, आणि 7 एलिमेंट्स त्यांचं जे काही कॅल्क्युलेशन ऍडिशन व्हायला लागलेलं आहे का बरोबर. बघा बरं, मॅथ माझं तर कच्चच आहे. हा, 178, बरं, 8 आणि 3 11. हा, पक्का आहे की माझं मॅथ सोपं होतं. ऍडिशन जास्त डिफिकल्ट मला अवघड जाते मला. 108 एलिमेंट. मग आता हे कसं सांगायचं, कुठं ठेवायचं यांना. मग असं एक काय केलंय, टेबल बनवला, त्याच्यामध्ये जे आहे एक झिगझॅग लाईन आहे इथं, अशी झेड लाईन, झेब्रा क्रॉसिंग. मग इथं सांगितलं इकडे जे आहेत सगळे मेटल आहेत म्हणले, इकडे जे आहेत सगळे नॉन मेटल ठेवले. म्हणजे ठेवण्याची सिस्टीम बघा. आपण अभ्यास जर करत असताना सगळे इकडल्या बाजूचे, या झिगझॅग लाईनच्या या बाजूचे काय आहेत, सगळे मेटल आहेत. अदर साइड ऑफ द झिगझॅग लाईन, हे जी झेब्रा क्रॉसिंग आहे, हे झेब्रा लाईन आहे, तिथं काय आहेत, या साईडला सगळे नॉन मेटल आहेत. हे 31 नॉन मेटल्स आहेत. आणि परत हे जे काही मेटॅलॉइड्स आहेत, याला कुठं ठेवलं, अक्रॉस द बॉर्डर. आता हे झेब्रा, असं झेब्रा क्रॉसिंग अशी असते. मग आता इथं काय, यांचे जी हे साईड आहेत, इथं हे साईड, यांच्या बरोबर हे बॉर्डर वरती जे एलिमेंट आहेत ते काय, मेटॅलॉइड आहेत. मग मेटॅलॉइड म्हणजे काय, मेटल कळलं, दे शोज प्रॉपर्टी लाईक सोनोरिटी, गुड कंडक्टर, परत लो हाय मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, ज्यांचा उच्च
वितळणांक काय, उत्कलनांक काय मराठीमध्ये म्हणतो आपण, ते मेटल आहेत. आपण छोट्या छोट्या सांगायला लागलोय. आणि नॉन मेटल बिलकुल अपोजिट प्रॉपर्टी, जे लो मेल्टिंग पॉइंट आहेत, लो बॉइलिंग पॉइंट आहेत, बॅड कंडक्टर आहेत, सोनरस नाहीत, ते काय आहेत? नॉन मेटल. मग मेटॅलॉइड, व्हॉट इज मीन बाय मेटॅलॉइड? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मेटॅलॉइड? मेटॅलॉइड काय आहेत बाबा? काय भानगड काय मेटॅलॉइडची? माहिती झाली की तुम्हाला? तर मग सांगतोय आपण की मेटॅलॉइड म्हणजे काय आहेत. हे जे मेटॅलॉइड सांगितलं आपण, जे एलिमेंट काय करायला लागल्यात, मेटल सारख्याही प्रॉपर्टी दाखवल्यात थोड्या. द एलिमेंट शोज सम प्रॉपर्टीज लाईक मेटल और नॉन मेटल. मेटल सारखंही वागायला लागल्यात काही वेळेला, आणि काही वेळेला नॉन मेटल सारखं, म्हणजे थोड्या प्रॉपर्टी यांच्याही दाखवायला लागल्यात. इंटरमिडिएट, वी यूज द वर्ड इंटरमिडिएट, मध्य, दोघाचा मध्यांक म्हणजे काय, इंटरमिडिएट प्रॉपर्टी दाखवायला लागल्यात. दिस इज नथिंग बट मेटॅलॉइड एलिमेंट. त्याला काय म्हणलं आपण? धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणलं. अशा पद्धतीने हे मेटल नॉन मेटल सांगितलं आपण. हे बघा, कॉपर, सिल्वर, आयर्न काय आहेत? लाईक अ मेटल. याच्यापासून आपण धातू बनवतो. ब्रिटल आहेत, लष्टर आहेत, चकाकी असते त्यांना, ब्राईटनेस असतो, अवजार बनवता येतात, आहेत का नाही? हवं तसं प्लास्टिसिटी प्रॉपर्टी आहे, त्याला हिट दिली हवं तसं आपण त्याला आकार देता येतो. मेलेबल, तन्यता, वर्धे, डक्टाईल आहेत, बऱ्याच प्रॉपर्टी येतात. पाठ करून घेतलं होतं बघा आपण 8वीला का 9वीला. मेलेबिलिटी, डक्टिलिटी, सोनोरिटी, हे झाले मेटल. नॉन मेटल कार्बन आहे. कार्बन कंपाऊंड चॅप्टरच होता की आपल्याला यावर्षी सुद्धा. कोळसा, कार्बन म्हणजे कोळसाच आहे. मग काय तो? ठिसूळ आहे, ब्रिटल आहे, बॅड कंडक्टर आहे, हिट वगैरे पास, इलेक्ट्रिसिटी पास होऊन राहा त्याच्यामधून नाही. पर सोनोरस, आवाज येणार का त्याला वाजवल्यानंतर वगैरे नाही. छोट्या छोट्या त्याच्यापासून काही धात बनवता येणार का आपला अवजार वगैरे नाही. हे आपण सांगू शकतो. पण वी नीड सेकंड. आता हे गोल्ड सुद्धा काय मेटल आहेत, सल्फर नॉन मेटल आहेत. पुढे सिलिकॉन, हा मात्र मेटॅलॉइड आहे. सिलिकॉन काय आहे? सिलिकॉन एलिमेंट शोज द सम प्रॉपर्टीज लाईक मेटल अँड नॉन मेटल ऑल्सो. तो काय करायला लागलाय? काही प्रॉपर्टी मेटलचे दाखवायला लागलाय. सिलिकॉन, सिलिकॉन काय? आपलं जे मोबाईलचं सिम कार्ड असतंय, सिलिकॉनचं बनलेलं आहे काही. मग ते काय? सिलिकॉन तर काही वेळेला इलेक्ट्रिसिटी पास करायला लागलेला आहे. म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर ठरायला लागलेला आहे. आणि काही प्रॉपर्टी ज्या त्याच्या, सोनोरस नाही, आवाज देत नाही. येतं का लक्षामध्ये? म्हणजे काही प्रॉपर्टी इकडे काय दाखवायला लागलाय? नॉन मेटल सारख्या. आणि काही प्रॉपर्टी, काही पॉइंट काय इकडले दाखवा, अपवादात्मक वागायला लागले. काय म्हणतो आपण? एक्सेप्शनल बिहेवियर. केमिस्ट्री म्हणजेच अपवाद आहे. नियमाला अपवाद. नियम असतात, त्याच्यामध्ये अपवाद आहेत बऱ्याच ठिकाणी. अपवाद म्हणजे सगळे एकसारखं वागायला लागल्यात आणि एकच रुद्राक्षच खाली बघायला लागले. ते काय झालं? अपवाद झालं. म्हणजे त्याचं लक्षच नाही इकडे. सगळ्यांचं लक्ष आहे पण रुद्राक्षच लक्ष नाही. हे काय झालं? एक्सेप्शनल बिहेवियर. असा काही एक्सेप्शनल वागायला लागलास रे बाबा, असं वागू नको. 10वीचं वर्ष आहे, पहिला दिवस आहे. आता पहिला दिवस आहे म्हणून काय नाही, तुला माफ आहे बघा आज, बरं का? लक्ष द्या. 10वी खूप सोपी आहे अभ्यास केला तर. त्याच्या व्यतिरिक्त काहीच, ज्यांनी अभ्यास केलं त्यांना पेपर, ज्यांनी अभ्यास केला नाहीत त्याला वर्स्ट पेपर गेला. फार सुपरलेटिव्ह डिग्री सांगली, काय म्हणतो आपण त्याला, थर्डच हे सांगितलं, घाण गेला अतिशय पेपर. का बर? अभ्यासच केला नव्हता. किती सोपा आलेला तरी त्यांना येणारच नाही. अशा पद्धतीनं अभ्यास करा, हेच सांगायला लागलो आपण. भरपूर बोललो आपण, एक सुद्धा झालं नाही. आपण इंट्रोडक्शन तेवढं केलेलं आहे. मेटॅलॉइड म्हणजे काय सांगितलं आपण? सम एलिमेंट शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल अँड नॉन मेटल विच वेअर नोन ॲज मेटॅलॉइड. उद्या जे आहे आता पाठ करायचा बघा. उगा मी आपलं काही 11वी-12वी सारखं लेक्चर टाईप राहत नाही. जेवढं शिकवले तेवढं पाठ करायचं आहे. एलिमेंटची डेफिनेशन, मेटॅलॉइड ही कन्सेप्ट आहे. मेटॅलॉइड म्हणजे काय माहिती पाहिजे. हे का परीक्षेत येणार असं नाही. ही कन्सेप्ट कळाली, पुढे आहेत मेटॅलर्जी चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये युजेबल आहेत. तर ठीक आहे, सगळ्यांनी हे डेफिनेशन चॅप्टरचं नाव टाका, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. फक्त इंट्रोडक्शन घेतलं बरं का आपण आज. टाकलं चॅप्टरचं नाव आणि त्याच्यामध्ये हेडिंग टाका मेटॅलॉइड्स. बाकीचं तर माहितीच आहे तुम्हाला, मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय.
फक्त मेटॉलॉइड नवीन कन्सेप्ट आली. ठीक आहे. ऑनलाईनची मंडळी सुद्धा तुम्हाला दिसायला लागले का? कोण कोण आहेत ऑनलाईनला? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, इथं मी टाकून देतो नाव. सेकंड नंबरचा चॅप्टर आहे. बरेच सीझन म्हणतील मग ग्रॅव्हिटेशन का बरं घेतलो नाही, आताच सांगितलं तुम्हाला. तर तो जो फिजिक्सचे सर घेतील स्पेशल, तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल, तुम्हाला चांगला उलट. ठीक आहे. चॅप्टरचं नाव टाका. सेकंड नंबरचा चॅप्टर पार्ट 1 मधला केमिस्ट्रीचा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कसं काय तास लवकरच गेला बघा. अर्धा घंटा उशिरा नाही, 10 मिनिट तुम्हाला ब्रेक तर पाहिजे की. ठीक आहे. 10 मिनिट जास्त घेऊ आज. इंग्लिशचा नाही म्हणते तास. बरं चला, पहिला दिवस नको. हा ठीक आहे. एवढं लिहा. तर चॅप्टरचं हेडिंग टाकलो का, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ. आता उद्या घेऊया पिरियडिक म्हणजे काय, पिरियडिसिटी. फिरून फिरून यायला लागले पिरियडिक, क्लॉक वाईज डायरेक्शन, परत परत त्याचे यायला लागले, त्याला पिरियडिक म्हणतो आपण, पिरियडिसिटी. हा 2 नंबरचा चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. फिजिक्सचे सर घेणार मग सांगतील नाही का, मी केमिस्ट्री घेऊन मोकळा होणार. अरे त्यावेळेला कळेल की असं का करायला लागला. आता ताईपणा, अति उत्साहीपणा करू नका, शांत घ्या, दमानं घ्या. दमानं घेतलेलं चांगलं आहे का नाही. टाकलो का हेडिंग, टाका ह्याच्यामध्ये मेटॅलॉइड ही कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय मेटॅलॉइड्स. अजून चॅप्टर चालूच केलं नाही आपण, फक्त इंट्रोडक्शन घेतलंय. मराठीमध्ये काय म्हणतो, आता सांगितलं होतं की धातू सदृश्य. आता काय झाली आहे, गॅसची टंचाई झालेली आहे. टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. काय म्हणतात काही जण, गॅसची टंचाई अजून झाली नाही, टंचाई सारखं भासायला लागलेलं आहे. तसं धातू सारखे नाही, ते धातू सारखे दाखवायला लागल्यात प्रॉपर्टी. धातू सदृश्य हे अर्ध काढायचं बघा. ज्यांना मराठीत लिहायची त्यांनी लिहा धातू सदृश्य. काय झालं होतं, आता काय झालेलं आहे, युद्ध सदृश्य परिस्थिती. युद्ध सदृश्य परिस्थिती झाली आहे. थर्ड वॉर होणार आहे काय असं वाटायला लागलेलं आहे. चालू आहे का थर्ड वॉर? नाही, काही देशच इन्व्हॉल्व आहेत, इराण बाकीचे, पण बाकीचे इन्व्हॉल्व आहेत का नाही. त्याच्यासारखी परिस्थिती आली आहे. कशासारखी, सदृश्य, युद्ध सदृश्य परिस्थिती. लिहा मेटॅलॉइड्स, धातू सदृश्य. सम एलिमेंट शोज मेटॅलॉइडचे. तुम्ही सुद्धा ऑनलाईनचे उगा कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, लेक्चर हे ऐकायचं नाही. पेन, पेन्सिल, टेक्स्ट बुक आपलं घेऊनच बसायचे समोर, बर का. आलं का लक्षामध्ये, तुम्हाला सांगायला लागलोय. ठीक आहे. लिहा सम एलिमेंट शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. सरकुमीच हा नाही, आपलं आयतं खाऊ, आयतं रेडीमेड काहीच करायचं नाही. तुम्ही बघा, नोट्स दिलं ठेवल्या जातात तिथं तुमच्या, ते ओझ होते त्याला बॅगलाच तुमच्या. पाठ करा, देवता 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 चॅप्टर झाल्यावर. बरं चला, वेळ भेटेल तेव्हा देऊया. हा ठीक आहे. चला लिहायचं आहे, सम एलिमेंट शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स विच वेअर नोन ॲज मेटॅलॉइड्स. याला काय म्हणलं आपण, मेटॅलॉइड्स म्हणलं. एलिमेंटची टाका. एलिमेंट म्हणजे काय, मूलद्रव्य कशाला म्हणतो. द प्युअर सबस्टन्स एलिमेंट्स, द प्युअर सबस्टन्स अशी शुद्ध आहेत. द एलिमेंट, एलिमेंटची हेडिंग टाका. डेफिनेशन ऑफ एलिमेंट, एलिमेंट्स मूलद्रव्य. द प्युअर सबस्टन्स विच डू नॉट हॅव ब्रोकन, विच डू नॉट हॅव ब्रोकन इज कॉल्ड ॲज एलिमेंट. याला आपण एलिमेंट म्हणतो, त्याला ब्रेक करू शकत नाही. द प्युअर सबस्टन्स असे पदार्थ, शुद्ध पदार्थ. द प्युअर सबस्टन्स विच डू नॉट हॅव ब्रोकन
इज कॉल्ड ॲज एलिमेंट. बघा दोनच आहेत, जास्त करायचं नाही. उद्या 2 करायच्या, परत उद्या ट्रायडचा लॉ करा पाठ. खूप सोप्या. आता आपण सोप्याकडून अवघडाकडे जाऊया हळूहळू. येतं लक्षामध्ये. आज फक्त इंट्रोडक्शन केलं या चॅप्टरचं. उद्या जे आहे मग हे क्लासिफिकेशन करण्याचा एफर्ट कसा केला, प्रयत्न कसे केले सायंटिस्ट लोकांनी, दे विल बी शो इन नेक्स्ट पिरियड. तर कोणीही, हे परत एकदा सांगायला लागलो रे मराठीमधून, शुद्ध मराठी. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, हे व्हॅकेशन आहे परत घेतील जून मध्ये, असं होणार नाही. हेच कंटिन्यू चालू होणार आहे. ज्यांना करायचं आहे त्यांनी व्यवस्थित करा. लग्न, वार, उत्सव, सण हे येतच राहणार आहे. एवढं वर्ष महत्वाचं आहे. सगळ्यांना बाजूला ठेवा आणि ते मन लावून करा. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क तुमच्या अकाउंटला क्रेडिटेड केले जातील. ठीक आहे, आउट ऑफ. ठीक आहे, अभ्यासच करायचं नाही मला 100 पैकी 100 पडावं, असं होईल का बाबा? होणार नाही. ठीक आहे, इथं आपण थांबूया. ऑनलाईनची मंडळी सगळ्यांना बाय बाय. सगळे रेग्युलर क्लाससाठी येत जा. ठीक आहे, आल्या सूचना लक्षात? चला, इथं आपण वी विल हिअर स्टॉप.